नमस्ते मित्रांनो, मी ज्यावेळी आजारी पडलो होतो कोविडमध्ये, त्यावेळी सगळ्यात जास्त सेवा माझ्या बायकोने केली आणि भरपूर सगळी मदत केली. ज्यावेळी मला कुठलीही अडचण येते, मानसिक स्ट्रेस येईल किंवा कुठल्याही शारीरिक अडचणी येतील किंवा फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम येईल, तर त्या प्रत्येक वेळी माझी हेल्प माझी मिसेस करते. पण गंमत बघा की हे करत असताना ज्यावेळी कधी मी कामामध्ये असतो त्यावेळी मात्र तिचा फोन आला तर मी तिला म्हणतो मी कामामध्ये आहे, मी थोड्या वेळाने फोन करतो, किंवा कित्येक वेळा तर फोन पण उचलत नाही, कट करून टाकतो. माणसाचं नेचरच हे आहे. जर तोच मला एखाद्या क्लायंटचा फोन आला तर मी लगेच उचलतोय, किंवा तोच मला माझ्या पेशंटचा फोन आला आहे मी लगेच उचलतोय, तोच मला बँकेचा फोन आला मी लगेच उचलतोय. म्हणजे मला वाटतं की त्याला काही ते महत्त्वाचं काम असेल. पण बायकोचा मात्र मी फोन उचलत नाही किंवा नंतर करतो म्हणून कळवतो. हे जो घटनाक्रम घडतो आहे ते माणसाला इन्स्टंट सगळं हवं असतं, त्यामुळं हे घडतं आहे. आणि हे घडत असताना याच अँगलनी माणूस विचार करत असतो. मग तसंच आहे रिटायरमेंटच्या बाबतीतही. रिटायरमेंट आपल्याला 20-25 वर्षानंतर हवी आहे, त्यामुळं तो रोजचं गोष्ट आहे, करू आपण निवांत, आपल्याबरोबरच असणार आहे, यामुळं आपण तिथं वेळ देत नाही. पण जे इन्स्टंट हवं आहे, ऑनलाईन रील्स असतील किंवा लाईट बिल भरायचं आहे किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या, त्या लगेच त्याचे इन्स्टंट रिझल्ट येणार आहेत, त्याच्यासाठी मात्र आपण धडपड करतो. पण गडबड काय आहे माहिती आहे का, की ज्यावेळी रिटायरमेंटची वेळ येईल त्यावेळी मात्र इन्स्टंट आपल्याला रिटायरमेंटचा कॉर्पस नाही मिळणार. हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला प्रिपरेशन फार अगोदरपासून केलं पाहिजे, हे नक्कीच कळलं पाहिजे. आणि जर ते नाही कळलं तर आपली अडचण निर्माण होणार आहे, हे नीट लक्षात घ्या. त्यामुळं रिटायरमेंटची सुरुवात लवकर करा. भले त्याचं इन्स्टंट रिझल्ट नसेल दिसत तरी लाँग टर्ममध्ये रिझल्टसाठी ते महत्त्वाची गरज आहे. थँक्यू.